रिंगणगाव गावात एक 13 वर्ष मुलांचं मिसिंग म्हणून आपला एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट आलं होतं. त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचा गुन्हा एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला होता काल सायंकाळी. दाखल केल्यापासून रात्रभर ते मुलांसाठी आजूबाजूला सगळीकडे पोलिसांचा टीम आणि गावकऱ्यांच्या मदतीने पूर्ण शोध घेतला. आज सकाळी 6 वाजता ते 13 वर्ष मुलांचा बॉडी सापडलेला आहे आणि त्यांच्या गळावर जखमी होत्या आणि नेमकं ही बॉडी आता पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे आणि ही मर्डर कोण केला या विषयावर आमचा तपास चालू आहे. नेमकं काही संशयितांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. त्यांची काही प्रायमरी चौकशी काही निष्पन्न झाली? ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये डिटेक्शन करण्याच्या हेतून जे काय करायचं सर्व आम्ही करतायत आणि एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये डिटेक्शन झाल्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला देण्यात येईल. तर जो मुलगा या घटनेत मृत्युमुखी पडला त्याचं नेमकं नाव काय होतं? फॅमिली बॅकग्राऊंड ते मिळालं? लहान मुलं असल्यामुळे मला नाव सांगता येत नाही आणि बाकी गोष्टी मी एकदा डिटेक्शन झाल्यानंतर बाकी गोष्टी तुम्हाला सांगण्यात येईल.